नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. जो विषय म्हणजे जल जीवन मिशन. भारत सरकारने 15 ऑगस्ट 2019 रोजी मोठा गाजावाजा करत जल जीवन मिशनची घोषणा केली. या योजनेचं चांगलं उद्दिष्ट होतं ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवणे. पण आज जवळपास 7 वर्ष उलटून गेल्यानंतर एक प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे. खरंच प्रत्येक घराला पाणी पोहोचले का? प्रत्येक घर यांनी कव्हर केले का? प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी जाते का? ते याचं उत्तर आहे नाही. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये कोट्यवधी रुपयाची कामे झाली. विहिरी खोदल्या गेल्या, पाईपलाईन टाकण्यात आल्या, पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या, नळ जोडण्याही देण्यात आल्या. पण अनेक ठिकाणी आजही नळाला पाणी नाही. अनेक ठिकाणी भीषण पाण्याची टंचाई. कागदावरती योजना यशस्वी दाखवली जाते, पण वास्तवात गावातील महिला आजही डोक्यावरती हंडे घेऊन मैलोनमैल पाणी आणताना दिसत आहेत. मग प्रश्न निर्माण होतो, जर योजना यशस्वी झालेली असेल तर महिलांच्या हातात अजून हंडे का? महिलांच्या डोक्यावरती अजून हंडे का? जर कोट्यवधी रुपये खर्च झाले असतील तर ग्रामीण भागातील पाणी टंचाई अजूनही का कायम आहे? अजूनही लोकांना का कोसंदूर पाणी आणण्यासाठी जावं लागतं? जर प्रत्येक घराला नळ जोडणी दिली असेल तर अनेक घरामध्ये नळ कोरडे अजून आज पण का आहेत? काही गावामध्ये पाणी येतं पण काही वस्त्यापर्यंत पोहोचत नाही. काही ठिकाणी टाक्या आहेत, ते टाक्याच पडलेले आहेत. काही ठिकाणी पाईपलाईन केलेली आहे, त्याच्यामध्येच बिघाड झालेला आहे. काही ठिकाणी विहिरी खोदलेल्या आहेत, ते अर्ध्या बुजलेल्या आहेत, पण पाणी नाही. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली पण देखभालीचा अभाव. आणि यामुळे जनतेच्या मनात संशय निर्माण होतो की या योजनेत मोठ्या प्रमाणावरती अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला असावा. हा आरोप आम्ही करत नाही, पण जनतेचा रोष, नागरिकाच्या तक्रारी, अनेक गावांमधून समोर येणारी भीषण पाणी टंचाईची परिस्थिती हे प्रश्न उपस्थित करत आहेत. योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य सरकारची, जनतेला त्याचं काहीच देणं घेणं नाही. जनतेला हवा आहे फक्त एकच, नळाला नियमित पाणी. महाराष्ट्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या गावामध्ये योजना अपूर्ण आहे तिथे तातडीने चौकशी झाली पाहिजे. जिथे कामे झाली पण पाणी पोहोचत नाही अजून नळाला, तिथे जबाबदार अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे. त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदावरील यश नव्हे तर प्रत्यक्ष गावामधील वास्तव पाहिलं गेलं पाहिजे. कारण पाणी हा कोणाचाही उपकार नव्हे. पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो प्रत्येक नागरिकाला सरकारकडून मिळाला पाहिजे. आजही ग्रामीण भागातील महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी संघर्ष करताना तुम्हाला दिसतील. हा विषय सोपा नाही. हा विषय अत्यंत